आयज जे पंचायतीच्या आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटाच्या अंडर आमच्या वयर जे सगळे एक रान आसा त्या रानान चवथीच्या पिरियडान जो एक बेल्ट एक 2-3 मीटर विड्थीचो असो क्लियर केला आणि तो क्लियर करताना त्यांच्यानी इंटेंशन असा की आम्ही आत्ता फॉरेस्ट डिपार्टमेंटाच्या त्यांच्या नॉर्म्स प्रमाणे त्यांच्यानी त्यांच्या म्हणणं असं की त्यांच्यानी बुश कटिंग केलं पण सगळ्या वाटेत आम्ही सगळ्या लोकलांनी जी झाडं असत ज्यांची गर्थ 30 सेंटीमीटरपेक्षा जास्ती असा अशी सगळी नोंद आम्ही आमच्याकडे दवरल्या आणि ह्या आमच्या नोंदीची सगळ्या डिपार्टमेंटान फॉरेस्ट डिपार्टमेंटान नोंद घेवपाची। आमच्या लहानपणापासून ह्या सगळ्या जंगलान आमच्या गाय आमची मारलेली असे आमचे आई वडील आमकां सांगता की वाघान गाय मारली वासरू मारले अशे अनेक घटना घडल्या। त्यामुळे हो जो बेल्ट असा तो अतिशय सेन्सिटिव्ह बेल्ट असा इन टर्म्स ऑफ बायोडायवर्सिटी इतके सगळे थंय आसा। आणि आत्ता हाली ह्या 2 महिन्याच्या पयलीं फॉरेस्ट डिपार्टमेंटानच एक लेपर्ड हैसर धरलेले सापळो असे अनेक गजाली जाल्ले आसात। एका बायन वाघ आणि त्याचे बछडे पडलेले ते सोडलेले आसा। हे फाटले ह्या 2 वर्सांतले गजाली आसात। त्यामुळे इतको सेन्सिटिव्ह झोन आसा आणि ह्या सगळ्या झोनाचो आमकां सगळ्यांचो आधार मेळटा। त्या सकयल जे आमचे सगळे आसा सगळे पोपळी आसा नारळ आसा आणि ह्या सगळ्या नारळ पोपळींक आमकां जे पाणी आसा ह्या डोंगरान साठयल्लें पाणी सगळें आमकां हय उपलब्ध जाता। प्रत्येकाच्या घरान एक पंप आसा प्रत्येकाची बांय आसा। म्हाका दिसता हे जर सगळे सरकारान ठरयला त्या प्रमाणे जाल्यार हो जो सगळो रिजर्वायर आसा पाणयाचो तो नष्ट जालो जाल्यार आमकां हे जीवन जगपा खातीर जे पाणी आसा ते पाणी उपलब्ध जावचें ना। हेची सरकारान प्रत्यक्ष येवन पाहणी करची ह्या सगळ्या सकयल बेल्टान जे काय आसा ते। आणि जर हो सगळो येदो मोठो परिसर इतके लाख स्क्वेअर मीटर जमीन जर एकाच फावटी जर आसत सत्य परिस्थिती आमकां दिसता कॅमेरो केव्हाच खोटो बोलना तर त्याचेर सगळ्या सरकारान विचार करचो आणि आम्ही सगळे जे जमल्या त्या सगळ्यांक ह्या निसर्गाचो आनंद घेवपा खातीर जे पर्यटक येतात त्यांच्या खातीर काहीतरी आम्ही जतन करतले फुडल्या पिळगे खातीर अशी एक आमकां सगळ्यांची कळकळीची विनंती की त्या दृश्टीन तुम्ही सगळ्यांनी त्याचेर विचार करचो।